चीनमधील HMPV व्हायरसची लागण वेगाने होते. आता अखेर भारतात हा रोग पोहोचला असून बेंगळुरूमधील एका रुग्णालयात 8 महिन्यांच्या मुलीला HMPVची लागण झालेली आहे. तिची लक्षणे त्याच दिशेने दिसताच एका खासगी रुग्णालयात ही चाचणी केली आहे, ज्यामध्ये मुलगी HMPV विषाणू पॉझिटिव्ह आढळली आहे. फ्लूच्या सर्व नमुन्यांपैकी 0.7% HMPVचे आहेत. फ्लूच्या सर्व नमुन्यांमध्ये 0.7% HMPVचे आहेत. HMPV हा RNA विषाणू आहे. जेव्हा विषाणूचा संसर्ग होतो तेव्हा रुग्णांमध्ये सर्दी आणि कोविड-19 सारखी लक्षणे दिसतात. त्याचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होत आहे. यापैकी 2 वर्षाखालील मुलांना सर्वाधिक त्रास होतोय. हा विषाणू सर्व प्रकारच्या ऋतूंमध्ये वातावरणात असतो, परंतु हिवाळ्यात त्याचा प्रसार होण्याचा धोका सर्वाधिक असतो. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.